नमस्कार. आज आपण मशरूम लागवडीच्या एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे परीक्षेची प्रश्नपत्रिका. आपण BOTU 1205 OE4 या पेपरचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. परीक्षेच्या तयारीसाठी हे खूपच महत्त्वाचं आहे, त्यामुळे प्रत्येक उत्तर नीट ऐका आणि स्क्रीनवर लक्ष ठेवा. तर आपण करणार काय आहोत? अगदी सोपं आहे. आपण ही संपूर्ण प्रश्नपत्रिका घेणार आहोत, एक-एक करून प्रत्येक प्रश्न बघणार आहोत आणि आपल्या अभ्यास नोट्सच्या आधारे त्याची अचूक उत्तरं शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा विभाग आहे थोडक्यात उत्तरे देण्याचा. यात एकूण 6 प्रश्न आहेत, ज्यापैकी 4 सोडवायचे असतात. पण आपण अभ्यासासाठी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. ओके, तर पहिला प्रश्न, आणि हा तर खूपच सोपा आहे. प्रश्न आहे, ऑयस्टर मशरूमचं शास्त्रीय नाव काय आहे? आणि याचं उत्तर आहे प्लुरोटस ऑस्ट्रियाटस. हो, हे नाव लक्षात ठेवणं परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या नोट्समध्ये हे अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे. ठीक आहे, आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हा प्रश्न आहे मशरूमच्या इतिहासाबद्दल, म्हणजे माणसाने मशरूम वापरायला कधी सुरुवात केली? तर मशरूम काही आजचा प्रकार नाहीये. याचा इतिहास खूप जुना आहे. अगदी प्राचीन काळात इजिप्शियन आणि रोमन लोकसुद्धा याचा जेवणात वापर करायचे. पण त्याची शेती म्हणजे संघटित लागवड सर्वात आधी चीनमध्ये सुरू झाली, साधारण 600 वर्षांपूर्वी, आणि तिथूनच ते जगभर पोचलं. ओके, पुढचा मुद्दा आहे खाण्यायोग्य मशरूमबद्दल. म्हणजे आपण कसं ओळखायचं की कुठलं मशरूम खायचं आणि कुठलं विषारी आहे? हे ओळखायची एक मस्त आणि सोपी पद्धत आहे. जे खाण्यायोग्य मशरूम असतात ना, त्यांना एक छान सुखद वास येतो आणि ते दिसायलाही आकर्षक असतात. याच्या अगदी उलट विषारी मशरूमचा वास जरा विचित्र असतो आणि ते दिसायलाही आकर्षक नसतात. आता येतो एक महत्त्वाचा प्रश्न, जो मशरूम लागवडीचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. तो म्हणजे स्पॉन. पण हे स्पॉन बनतं तरी कशापासून? सोप्या भाषेत सांगायचं तर स्पॉन म्हणजे मशरूमचं बी. हो, अगदी बरोबर. हे बी म्हणजे काय तर ज्वारी किंवा गव्हासारख्या धान्यांवर वाढवलेलं बुरशीचं जाळं. हे धान्य फक्त त्या बुरशीसाठी एक आधार म्हणून काम करतं. बरं, हे स्पॉन तयार करायचं तर आहे, पण त्यासाठी काय काय लागतं? प्रयोगशाळेत कोणती साधनं किंवा सामग्री लागते? हे बघा, ही काही महत्त्वाची उपकरणं आहेत जी स्पॉन बनवण्यासाठी लागतात, जसं की ऑटोक्लेव्ह, लॅमिनार एअर फ्लो, पेट्री डिश, काही केमिकल्स आणि साधा कापूस सुद्धा. ही यादी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आता पहिल्या सेक्शनमधला शेवटचा प्रश्न. आपण मशरूम खातो, पण का? त्यात असं काय खास आहे? त्यातली पौष्टिक मूल्य कोणती आहेत? अरे वा, मशरूम म्हणजे पोषणाचा खजिनाच हे समजा. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स असतात, जीवनसत्व आणि खनिजही असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात फॅट्सचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायलाही याची मदत होते. चला तर पहिला टप्पा पार झाला. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जिथे आपल्याला मोठी सविस्तर उत्तरं लिहायची आहेत. इथे 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत, पण आपण तिन्ही प्रश्नांकडे एक नजर टाकूया. यामधला पहिलाच प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. मशरूम लागवडीत संधी काय आहेत? म्हणजे यात करिअर म्हणून किंवा व्यवसाय म्हणून काय स्कोप आहे? इथे बघा किती संधी आहेत. एकतर रोजगार मिळतो, शेतीतला जो कचरा असतो त्याचा मस्त वापर होतो, खूप कमी वेळात उत्पादन मिळतं, याचं औषधी महत्त्व पण आहे आणि याला निर्यातीसाठी प्रचंड वाव आहे. ओके, आता बोलूया त्या मशरूमबद्दल जे आपण सगळीकडे पाहतो, बटन मशरूम. जगात याचीच लागवड सर्वात जास्त होते. याचं आपल्याला सविस्तर वर्णन करायचंय. याचं शास्त्रीय नाव आहे ॲगॅरिकस बायस्पोरस. या चित्रात बघा, अगदी स्पष्ट दिसतंय. वरती एक टोपीसारखा भाग असतो आणि खाली देठ. हे मशरूम सुरुवातीला अगदी पांढरे शुभ्र असतात आणि नंतर हळूहळू तपकिरी रंगाचे होतात. आणि आपण आलो आहोत या प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या प्रश्नावर. मशरूम उगवण्यासाठी घर कसं लागतं, त्याची रचना कशी असावी? आता इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अनेकांना वाटतं की यासाठी खूप मोठी जागा आणि पैसा लागतो, पण तसं अजिबात नाहीये. मशरूमसाठी फक्त नियंत्रित तापमान आणि आर्द्रता लागते, जी आपण एखाद्या साध्या झोपडीत, शेडमध्ये किंवा तळघरात सुद्धा तयार करू शकतो. म्हणजे कमी खर्चातही याची सुरुवात शक्य आहे. चला, परीक्षा तर झाली, पण थांबा, अजून काहीतरी इंटरेस्टिंग बाकी आहे. या नोट्समध्ये फक्त अभ्यास नाहीये, तर काहीतरी चविष्ट पण आहे. हे बघा, मशरूम सूप, मशरूम चिली, मशरूम राईस. तोंडाला पाणी सुटलं ना? म्हणजेच हे ज्ञान फक्त परीक्षेपुरतं नाही, तर थेट आपल्या किचनपर्यंत पोहोचणार आहे.
तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आपण सुरुवातीला रोजगाराच्या संधींबद्दल बोललो, तर मग हा अभ्यास फक्त मार्कांसाठी करायचा की यातून खरंच एक उत्पन्नाचं साधन उभं करता येईल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?